नमस्कार. खरं तर आजचा हा व्हिडिओ बनवतोय ना तो आहे आपली कॅप प्रोसेस कधीपासून स्टार्ट होणार आहे त्याबद्दल. खरं तर आपली जी रिझल्ट आहे तो लागून इतके दिवस झाले आहेत. मग एक्झॅक्टली सीईटी सेल जी कॅप प्रोसेस आहे ती कधी स्टार्ट करणार आहे किंवा अजूनपर्यंत काही अपडेट आहे का की आपले कॅप राऊंड्स कधी होणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कसं होणार आहे, त्या रिगार्डिंग मी आजच्या व्हिडिओमध्ये गाईड करणार आहे. आणि दुसरं रिगार्डिंग म्हणजे काय, आता तुमचं प्रिपरेशन काय असलं पाहिजे आणि तुम्ही आता काय प्रिपेअर केलं पाहिजे, तुमची कॉलेज लिस्ट असेल, तुमचे डॉक्युमेंट्स असेल, या रिगार्डिंग मी गाईड करणार आहे. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना तो एंडिंगपर्यंत नक्की बघा. चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. आता इम्पॉर्टंट अपडेट आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय सांगायची आहे, मी जास्त विद्यार्थ्यांशी ज्यावेळी इंटरॅक्ट करतो किंवा पालक वगैरे बोलतात ना, एक दोन गोष्टी माझ्या कानावर आल्या रिगार्डिंग ते जे विद्यार्थी मॅनेजमेंट सीट्स किंवा मॅनेजमेंट कोटासाठी ट्राय करतात. आता ज्या विद्यार्थ्यांना मनासारखं हवं पर्सेंटेज मिळालं नाही आणि ज्यांची इच्छा असते की टॉप कॉलेजेसमध्ये जायचं किंवा चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं, आणि मोस्टली मुलं ट्राय करतात की चांगल्या कॉलेजमध्ये कोणतीही ब्रँच असे ना, मग भले ती कोर ब्रँच का असे ना, तिथं ते डोनेशन भरून सुद्धा जायला तयार आहेत. मग एक 2 दिवसांपूर्वीची गोष्ट आहे, एका पेरेंट्सचा कॉल आला होता की त्यांनी सांगितलं की मी कोणत्याही कॉलेजचं नाव घेत नाहीये, परंतु पुण्यातल्या एका थोडं टियर 3 म्हणू शकता तुम्ही, टियर 3च्या कॉलेजमध्ये त्यांनी इतकं डोनेशन भरून तिथं त्यांनी मेकॅनिकल ब्रँच बुक केले. म्हणजे विचार करा, जे कॉलेजमध्ये त्यांना मेकॅनिकल ब्रँच मिळेल त्याच्या पर्सेंटेजला भलेही ती ब्रँच मिळणं जरा डिफिकल्ट होतं कारण पर्सेंटेज खूप कमी होतं, परंतु जे डोनेशन त्यांनी त्या मेकॅनिकल ब्रँचसाठी भरले ते वर्थ नाही आहे. सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की जे विद्यार्थी मॅनेजमेंट सीटसाठी ट्राय करतात किंवा मॅनेजमेंट कोटासाठी ट्राय करतात, ट्राय करा की ते खरंच आपण जितके पैसे त्या कॉलेजला देतोय ते कॉलेज त्या वर्थ आहे का. लिटरली मी बघतोय की काही कॉलेजेसने CSITचे रेट्स तर त्यांचे मॅनेजमेंट कोटाचे खूप हाय आहेतच, परंतु जे कोरच्या ब्रँचेस आहेत ज्यांच्यामध्ये त्यांनी कॅप राऊंड नंतर सुद्धा वॅकन्सी सीट असते तरी सुद्धा ते विद्यार्थ्यांना जास्त डोनेशन्समध्ये या सीट ऑफर करतायत. मग तुम्ही विचार करा, जर तुम्हाला कॉलेज मिळतंय तर त्या पूर्ण माहिती आहे की खरंच त्या कॉलेजच्या प्लेसमेंट त्या डिपार्टमेंटच्या व्यवस्थित आहेत का, किंवा जे डोनेशन ते मागतायत ते देण्या इतपत ते कॉलेजची रँकिंग असेल, त्याची जी इमेज आहे ती चांगली आहे का. त्यामुळे उगाच कुठेही पैसे देतो किंवा मॅनेजमेंट सीट्स वगैरे डोनेशन भरतो, याआधी तुम्ही पूर्ण काळजी घ्या की आपण भरत असलेले पैसे त्या कॉलेजमध्ये व्यवस्थित किंवा ते कॉलेज त्या इतके अमाऊंट तुम्ही भरत असतात ते वर्थ आहे की नाही. ठीक आहे, हे एक अपडेट होतं. दुसरं म्हणजे काय, आता बघाल तुम्ही मोस्टली विद्यार्थी वगैरे रिसर्च करतायत, कॉलेज रिसर्च वगैरे गुगलवरच्या साईट्स वगैरे यूज करतायत की कोणत्याही कॉलेजवरून डेटा उचलायचे आणि सांगायचे की मला इथे या कॉलेजमध्ये मिळते, या कॉलेजच्या प्लेसमेंट 100% वगैरे. मी कोणत्याही वेबसाईटचं नाव वगैरे घेत नाही, परंतु मोस्टली विद्यार्थ्यांशी बोलतो ना, विद्यार्थी म्हणतात की दादा मी या वेबसाईटवरून बघितलं या कॉलेजच्या 100% प्लेसमेंट वगैरे. मी आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितले आणि आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगतोय की जो डेटा तुम्हाला गुगलवरती मिळतोय तो अपडेटेड नाही आहे. मोस्टली या गोष्टींचं या ज्या वेबसाईट्स असतात यांचं कॉलेजसोबत टाईप असतं, ज्याच्यामध्ये तुम्हाला 100% प्लेसमेंट, मेकॅनिकलमध्ये इतके प्लेस झाले, इलेक्ट्रिकलला इतके प्लेस झाले, हा चुकीचा डेटा तुमच्यापर्यंत पोहोचवला जातो. या गोष्टींवरती विश्वास ठेवू नका. ठीक आहे, आणि माझं तरी हेच म्हणता येईल का मी तरी माझ्या चॅनलवरती कोणत्याही कॉलेजचं असेल किंवा कोणत्याही ब्रँडचं एक्स्ट्रा प्रमोशन हे करणारच नाही आहे. ओके, कारण का ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्यांची प्रमोशन करायची काही गरजच नाही आहे. ठीक आहे, ही होती मेन अपडेट. दुसरं आता होतं की आपली जी कॅप प्रोसेस आहे ती कधी स्टार्ट होणार आहे. एक म्हणजे काय, सीईटी सेलने ॲक्च्युअली 16 जूनला आपला रिझल्ट डिक्लेअर केला आहे आणि त्याच्यानंतर जी प्रोसेस आहे ती एंड केली आहे. म्हणजेच काय, अजून त्याच्यामधून काहीच अपडेट नाही आलेले. मग इतकी प्रोसेस लांबणीला का पडलेली आहे. एक म्हणजे काय, ज्यावेळी आता तुमची आन्सर की 2 दिवसासाठी रिलीज झाली होती, म्हणजे आपली जी आन्सर की होती आता जी रिलीज झाली होती, ओके, त्याच्यावरून सुद्धा काही विद्यार्थ्यांना संभ्रम आहे की इतकं चांगले मार्क्स असून सुद्धा पर्सेंटेज का मिळाले. म्हणजे लिटरली माझ्याकडे 2 केसेस अशा होत्या की विद्यार्थ्याचा स्कोर आहे 112 मार्क्स आणि पर्सेंटेज मिळालेलं आहे फक्त 57%. मग असे जे काही पेरेंट्स आहेत ज्यांना खरंच त्यांचं मनासारखं पर्सेंटेज आलेलं नाही आहे, त्यांनी सीईटी सेलकडे धाव घेतली. तिथं फिजिकली ते ऑफिसमध्ये जाऊन या गोष्टींबद्दल सगळ्या गोष्टींबद्दल चौकशी करतायत. त्यामुळे ही जी प्रोसेस आहे ती थोडीशी लांबणीला पडली. अपेक्षा होती की 1 जुलैला प्रोसेस स्टार्ट होईल. काल मी आज दिवसभर मी वाट सुद्धा बघितली की प्रोसेसमध्ये काय अपडेट येते का, त्यामुळे आजचा हा व्हिडिओ बनवतोय की जी प्रोसेस आहे ती कधीही स्टार्ट होऊ शकते. कारण का मी आज इव्हनिंगला हा व्हिडिओ बनवतोय, मला वाटतं आज किंवा येत्या आठवड्यामध्ये ही प्रोसेस आपली स्टार्ट होणार आहे. आता ते किती वेळ घेतात हे मला पण माहिती नाही. ओके, त्यामुळे कॅप रजिस्ट्रेशन जी प्रोसेस आहे ती कोणत्याही क्षणी स्टार्ट होऊ शकते. या आठवड्यात लवकरात लवकर ती स्टार्ट होईल.
दुसरं आपले कॅप राऊंड्स कधी स्टार्ट होतात, ज्यावेळी आता ही कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस स्टार्ट होते, जवळजवळ ती 10 ते 12 दिवस चालते. त्याच्यानंतर 2 ते 3 दिवसांनी तुमची प्रोव्हिजनल मेरिट रँक येते. पुन्हा 3 दिवसांनी तुमची जी ग्रीव्हन्सेसला आपल्याला अप्लाय करता येतं, म्हणजे काही चेंजेस वगैरे असेल तर. पुन्हा त्यानंतर 2 ते 3 दिवसांनी तुमची फायनल मेरिट लिस्ट येते आणि सीट मॅट्रिक्स डिस्प्ले होतं आणि त्यानंतर जे कॅप राऊंड्स आहेत ते स्टार्ट होतात. म्हणजे तुम्ही अजून करू शकता, ज्या दिवसापासून आपलं कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टार्ट होतं त्याच्यानंतर जवळजवळ 20 ते 25 दिवसांनी आपली कॅप राऊंड स्टार्ट होतात. तर हे होतं सीईटी सेलचं जे कॅप रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे ती लवकरच स्टार्ट होऊ शकते. आय होप ती आज किंवा येत्या 2 ते 4 दिवसांमध्ये ती स्टार्ट होईल. मग आता ही प्रोसेस स्टार्ट होण्याआधी तुम्ही काय रेडी ठेवलं पाहिजे याबद्दल सांगतो. एक म्हणजे काय, तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते नीट तुम्ही रेडी ठेवा. जर डॉक्युमेंट्समध्ये काही प्रॉब्लेम येत असेल किंवा डॉक्युमेंट्स मिळायला वेळ लागत असेल तर ॲटलिस्ट टोकन रिसिप्ट आहे ती नीट ठेवा, कारण का टोकन रिसिप्टवरती तुमचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते कम्प्लीट होतं. परंतु ट्राय करा की लवकरात लवकर ओरिजिनल डॉक्युमेंट आहे ते तुमच्याकडे यावं. दुसरी गोष्ट म्हणजे काय, आता कॉलेज रिसर्च जो करताय तो नीट आणि सांभाळून करा, कारण का कोणत्याही स्टेपला काही प्रॉब्लेम्स वगैरे येत असेल तर ब्लाइंडली कुणावरही विश्वास ठेवू नका. मी जसं सांगितलं, फेक साईट्स असतील किंवा फेक डेटा तुमच्यापर्यंत खूप जणांपर्यंत पोहोचवला जातो, कारण का मोस्ट ऑफ दी बघतोय ना इव्हेंट्समध्ये मोस्ट ऑफ दी गोष्टींचं टायअप्स असतं त्या कॉलेजेसबद्दल, कारण का त्या कॉलेजच्या प्लेसमेंट असतील किंवा इतर गोष्टी असतील त्या वाढवून तुमच्यासोबत शेअर केल्या जातात की या कॉलेजचं इतकं कट ऑफ वगैरे कमी आहे, तिथे चांगलं प्लेसमेंट येतं वगैरे वगैरे. त्यामुळे कोणत्याही गोष्टींवरती विश्वास ठेवण्याआधी व्यवस्थित त्याची माहिती घ्या की खरंच तिथं तुम्ही पैसे भरताय, जे कॉलेजबद्दल रिसर्च करताय ते नीट कट ऑफ्स वगैरे व्यवस्थित आहेत का. तिसरा आणि इम्पॉर्टंट अपडेट काय, जे विद्यार्थी मराठा आणि SCBC कॅटेगरीमधून येतात त्या विद्यार्थ्यांनी काय केलं होतं, SCBC सर्टिफिकेट जे त्यांनी बनवून घेतलं होतं, मोस्टली त्यांनी काय केलं होतं तर SCBC सर्टिफिकेट विथ नॉन क्रिमिनल असं एकाच सर्टिफिकेटमध्ये ते येत होतं. परंतु 2-3 दिवसांपूर्वी एक शासनाचं GR आलाय ज्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलंय की यावर्षी कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिनल ही तिन्ही वेगवेगळे डॉक्युमेंट्स त्यांना बनवावे लागणार आहेत, जे विद्यार्थी मराठी SCBC कॅटेगरीमधून येत आहेत त्यांच्यासाठी. आता जर तुम्ही सेंटर्समध्ये जाल जिथे डॉक्युमेंट्स वगैरे मिळतात किंवा तहसील कार्यालयामध्ये जाल तर ही डॉक्युमेंट अजून मिळणं स्टार्ट नाही झालंय. त्यामुळे आता सीईटी सेल याच्या रिगार्डिंग काय अपडेट देतं की जे 10% रिझर्वेशन आहे आपलं SCBC कॅटेगरीसाठी, त्याच्यासाठी ही जी डॉक्युमेंट्स 3 ते सेपरेट बनवायला सांगतात त्याच्याबद्दल अजून काहीच अपडेट नाही आहे. त्यामुळे जशी ती अपडेट येईल मी चॅनलवरती नक्की व्हिडिओ बनवेल, पण तो GR आलाय एवढं फिक्स आहे की 3 डॉक्युमेंट्स तुम्हाला वेगवेगळी बनवावी लागतात. आय होप या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. आता एंडिंगला एक सांगायचं आहे, ज्या विद्यार्थ्यांना कोणाला पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं आहे आमचे रजिस्ट्रेशन अजूनही चालू आहे, कारण का पर्सनल काउन्सिलिंग बॅच जे असणार त्यांचे रजिस्ट्रेशन कॅप रजिस्ट्रेशन पर्यंत आम्ही स्टार्ट ठेवतोय. ज्यांना कुणाला एनरोल करायचं आहे नक्की एनरोल करा. आता पर्सनल काउन्सिलिंग बद्दल तुम्हाला काय मिळणार आहे, एक म्हणजे काय तुम्हाला कंटिन्युअस डाऊट सपोर्ट मिळतो. कोणत्याही स्टेपला काही डाऊट असेल, प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कॉल्सवर व्हॉट्सअपवर विचारू शकता. तुमचं पर्सेंटाईल, कॅटेगरी, तुम्हाला कॉलेज ब्रँच कुठे हवे त्यानुसार एक पर्सनल कॉलेजची जी लिस्ट आहे ती आम्ही तुम्हाला बनवून देतो. थर्ड असते, जसे आता सीईटीच्या स्टेजेस स्टार्ट होतात कॅप रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, त्यानुसार आम्ही पर्सनल विद्यार्थ्यांचे लाईव्ह सेशन्स घेतो. लाईव्ह सेशन्समध्ये तुम्हाला सांगितलं जातं की फॉर्म वगैरे कसा भरायचा, मिस्टेक्स कुठे करायचे या रिगार्डिंग, आणि शेवटी जे स्पॉट ॲडमिशन्स असतात आणि इन्स्टिट्यूट लेवल सीट्स यामध्ये पण गाईड केलं जातं की कोणत्या कॉलेजच्या स्पॉटला तुम्हाला अपियर करायचं या रिगार्डिंग. आणि शेवटी जे फर्स्ट इयर इंजिनिअरिंग गायडन्स सेशन असतात ज्यांच्यामध्ये तुम्हाला कोडिंग रिलेटेड असतील, त्यानंतर तुम्हाला CGPA कसा मेंटेन करायचा आहे या रिगार्डिंग पण गाईड केलं जातं. आय होप ही काउन्सिलिंग प्रोसेस तुम्हाला समजली असेल. ज्यांना कुणाला पर्सनल काउन्सिलिंग बॅचमध्ये एनरोल करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, नक्की जॉईन व्हा. आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. मी ट्राय करेन की दररोज सकाळी 8ला माझा व्हिडिओ यायचा प्रयत्न करेन, परंतु आता वेट करतोय की ही सीईटीची जी प्रोसेस आहे ती एकदा स्टार्ट व्हावी जेणेकरून विद्यार्थी सुद्धा त्या प्रोसेसमध्ये इनरोल होतील. आता सध्या तरी तुम्ही पूर्णतः कॉलेज रिसर्चवरती तुम्हाला कोणती ब्रँच हवे या रिगार्डिंगवरती रिसर्चवरती फोकस करा. आय होप आजचा हा व्हिडिओ समजला असेल. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.